नमस्कार. एका साध्याशा चुकीने वैद्यकीय जगाचा चेहरामोहरा कसा बदलून टाकला याच्या एका अत्यंत रंजक विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. प्राध्यापक S.R. केंद्रे सर यांच्या अभ्यासपूर्ण नोट्सवर आधारित या माहितीपूर्ण सत्रात आपण पेनिसिलिनचा तो अचंबित करणारा शोध आणि अँटीबायोटिक्सचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा विचार करा, काय होईल जर एका साध्याशा ओरखड्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात आला? खरं सांगायचं तर अँटीबायोटिक्सच्या शोधापूर्वीचं जग अगदी असंच भयानक होतं. त्या काळात साधा ताप आला किंवा त्वचेवर छोटासा ओरखडा जरी उठला तरी त्यातून होणाऱ्या इन्फेक्शनमुळे थेट मृत्यूचा धोका असायचा. यावरून आपल्याला त्या काळातील भयंकर परिस्थितीची आणि वैद्यकीय आव्हानांची स्पष्ट कल्पना येते. भाग 1. द मेसी डिस्कव्हरी, म्हणजेच एक अत्यंत गोंधळलेला शोध. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे लंडनमधील सेंट मॅरी हॉस्पिटलमध्ये जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. ते प्रामुख्याने स्टॅफिलोकोकाय नावाच्या बॅक्टेरियावर संशोधन करत होते. पण त्यांची एक गमतीशीर सवय होती. ते त्यांच्या प्रयोगशाळेत थोडे अस्वच्छ किंवा अव्यवस्थित राहण्यासाठी प्रसिद्ध होते. ऑगस्ट 1928 मध्ये 2 आठवड्यांच्या सुट्टीवर जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या लॅबमधील पेट्री डिशेस स्वच्छ न करताच तशाच उघड्या टाकल्या. जेव्हा ते 3 सप्टेंबर 1928ला सुट्टीवरून परतले तेव्हा त्यांना एका डिशमध्ये काहीतरी भन्नाट दिसलं. पेनिसिलियम नोटाटम नावाची एक बुरशी तिथे वाढू लागली होती आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बुरशीने तिच्या आजूबाजूच्या सगळ्या बॅक्टेरियांचा अक्षरशः नायनाट केला होता. आता एवढी मोठी ऐतिहासिक घटना घडल्यावर फ्लेमिंग यांची प्रतिक्रिया काय असावी ते फक्त एवढंच म्हणाले, हे गमतीशीर आहे, म्हणजेच दॅट्स फनी. विचार करा, या छोट्याशा आणि साध्या वाक्यामागे किती मोठा साक्षात्कार दडलेला होता. त्यांना समजून चुकलं होतं की ही बुरशी असा एक विशिष्ट पदार्थ तयार करत आहे जो हानिकारक बॅक्टेरियाला मारून टाकतोय. याच मोल्ड ज्यूसला म्हणजे बुरशीच्या रसाला त्यांनी पेनिसिलिन हे नाव दिलं. भाग 2. व्हॉट इज अन अँटीबायोटिक, म्हणजेच अँटीबायोटिक्स नक्की काय असतं. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे अँटीबायोटिक्स हे असे अत्यंत शक्तिशाली पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातील घातक बॅक्टेरिया मारून टाकतात किंवा त्यांची वाढ पूर्णपणे रोखून धरतात. ते शरीरातील हानिकारक बाह्य घटकांना अगदी अचूकपणे टार्गेट करतात आणि इन्फेक्शन मुळासकट नष्ट करतात. आता इथली सर्वात मनोरंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फरक. अँटीबायोटिक्स फक्त आणि फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन्सवरच प्रभावीपणे काम करतात. ते व्हायरस किंवा विषाणूंवर काहीही परिणाम करू शकत नाहीत. म्हणूनच जेव्हा आपल्याला सामान्य सर्दी किंवा फ्लू होतो, जे मुळात व्हायरसमुळे होतात, तेव्हा अँटीबायोटिक्स घेऊन काहीच उपयोग होत नाही. हा फरक समजून घेणं आपल्या आरोग्यासाठी अगदी मस्ट आहे. पण हे औषध शरीरात नक्की काम कसं करतं हे आपण या 3 सोप्या टप्प्यात पाहूया. स्टेप 1. पेनिसिलिन शरीरातील हानिकारक बॅक्टेरियाला टार्गेट करतं. स्टेप 2. ते या बॅक्टेरियाची सेल वॉल म्हणजे पेशीची भिंतच नष्ट करतं. कोणत्याही पेशीसाठी तिची भिंत हा मुख्य आधार असतो ना. आणि स्टेप 3. ही भिंतच तुटल्यामुळे बॅक्टेरिया जागेवरच मरतात, इन्फेक्शन संपतं आणि रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारते. चला तर मग आता पुढे पाहूया हा शोध कसा विस्तारला. भाग 3. द मिरॅकल ड्रग्ज इम्पॅक्ट. एका प्रयोगशाळेतून सुरू झालेला प्रवास जागतिक स्तरावर चमत्कार कसा बनला. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोध लावला खरा, पण त्याचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं हे एक भयंकर मोठं आव्हान होतं. आणि हे शिवधनुष्य पेललं हॉवर्ड फ्लोरे आणि अर्न्स्ट चेन या इतर 2 प्रतिभावान शास्त्रज्ञांनी. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेनिसिलिनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झालं. यामुळे रणांगणावरील लाखो सैनिकांचे प्राण वाचले आणि म्हणूनच याला द मिरेकल ड्रग किंवा चमत्कारी औषध असं सार्थ नाव मिळालं. 1945. हे वर्ष विज्ञानाच्या आणि मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलंय. कारण याच वर्षी या जागतिक पातळीवरील अतुलनीय योगदानासाठी आणि यशस्वी सहकार्यासाठी अलेक्झांडर फ्लेमिंग, हॉवर्ड फ्लोरे आणि अर्न्स्ट चेन या 3 शास्त्रज्ञांना एकत्रितपणे वैद्यशास्त्रातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या उत्कृष्ट माहितीच्या स्रोतासाठी आपण प्राध्यापक S.R. केंद्रे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. विचार करा, एका माणसाच्या लॅबमधल्या अस्वच्छ आणि अव्यवस्थित सवयीमुळे आज जगातल्या कोट्यावधी लोकांचे प्राण वाचत आहेत.
जाता जाता एक प्रश्न नक्कीच डोक्यात येतो. आज आपल्या हातून घडणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या चुकांमध्ये आणखी असे किती चमत्कार लपलेले असतील?